बेभान प्रेम आहे. काय चाललंय? अर्जुनचा फोन आहे. काय करू मी? घे फोन. नक्की? हो हो, आणि लाऊडस्पीकरवर टाक. हॅलो. ए साची, खाली ये ना. तुझ्याशी एका महत्वाच्या गोष्टीवर बोलायचंय. लवकर ये ना, पटकन ये. मी तुला पाणीपुरी खायला घालीन. आयुष्यभर लक्षात राहील की तुझ्या एका श्रीमंताशी गाठ पडली होती. सॉरी, मी बिझी आहे, नाही येऊ शकत. बिझी आहेस म्हणजे? म्हणजे हेच की आज मला एक मुलगा बघायला येणार आहे. अगं मग भेट ना. कोण नाही म्हणतंय? खाली ये, पाणीपुरी खाऊया, मग भेट ना त्या मुलाला. नाही, वेळ नाहीये माझ्याकडे. साची, तुझ्याकडे माझ्यासाठी वेळ नाहीये? तुला एक महत्वाची गोष्ट सांगायची आहे आणि काहीतरी खूपच महत्वाचं दाखवायचंय. आज मलाही स्वतःला खूप महत्वाचं काही बघायचंय. एक मुलगा. साची, तुझ्याकडे माझ्यासाठी वेळ नाहीये? तुझ्या प्रायोरिटीज बदलल्या आहेत का? किती वाईट आहे. लग्नानंतर तसंही सगळं बदलणारच आहे. जा तू. कट केला? ठीक आहे, मी पण नाही दाखवणार. माझ्याकडे खूप लोक आहेत दाखवण्यासाठी. माझी पाणीपुरी. तू खरंच निघून जाईल रे? काही हरकत नाही बालका, एक ना एक दिवस तर सगळ्यांना जायचंय. पण जो जातो तो येतो सुद्धा. थँक्यू सो मच. तथास्तु. नाटकी. माया, माया, पूर्ण रात्र? मम बिर्याणी मागवूया? हा मागूया. आधी हे सांग, ऑफिसमध्ये असं काय काम आलं होतं की पूर्ण रात्र ऑफिसमध्ये? बस इथे. ललवानी कंपनीच्या ऍड कॅम्पेन्सच्या आयडिया विकत होता आणि अर्जुनला अडकवण्याचा प्रयत्न करत होता. मी आणि अर्जुन त्याच्या विरोधात पुरावे शोधत होतो. हो. हा अर्जुन खूप काही करत असतो ना? म्हणजे त्या दिवशी घरी आला होता, आज हा लालवानीने घातलेला गोंधळ. तुझा मित्र आहे का बाळा? माझ्या आयुष्यात मित्रांसाठी कोणतीही जागा नाही. थांब, मी बघते. नाही, तू चेंज करून घे, मी बघते. तू पुन्हा? अर्जुन! तुझ्या जीवाची काळजी अजूनही खूप लोक करतात. का वागतोस तू असा? तुला त्यांना टेन्शन का द्यायचंय? अगदी बरोबर बोललात. बघा ना,
गच्चीवर किती लोक उभे आहेत माझी काळजी घ्यायला. गच्चीवर जागाच नाही राहिली. हे मी ते तुझा जॉब परमनंट झाला म्हणून मी विचार केला की काही हरकत नाही, मी पुन्हा बनवून आणते. याची काहीच गरज नाहीये. पण चांगली बातमी मिळाली म्हणून ते. तुम्ही हे सगळं का करताय? तुम्हाला माहितीये की तुमच्या आणि माझ्यात कोणतंही नातं शक्य नाहीये. ज्यांच्यासोबत नातं होतं जर तेच या जगात नाहीये तर मग या सगळ्याचा काय उपयोग? ते या जगात नाहीयेत पण त्यांना दिलेलं वचन तर अजूनही आहे. आणि दिलेलं वचन कधीच मोडायचं नसतं. मी त्यांना वचन दिलं होतं की तुझ्याशिवाय माझं कुटुंब नेहमी अपुरं राहील. आणि मी माझ्या आईला एक वचन दिलं होतं की माझ्या कुटुंबात तिची जागा कोणीच घेऊ शकत नाही. आणि जसं की तुम्ही म्हणालात, वचन कधी मोडायचं नसतं. मला तुझ्या आईची जागा घ्यायची नाहीये अर्जुन. फक्त तुझ्या आयुष्यात माझी जागा बनवण्याचा प्रयत्न करते. जान्हवी मला माफ कर प्लीज. मी खूप वाईट आहे. मी खूप त्रास दिलाय मी तुला. तू प्लीज मला माफ कर जान्हवी. तू मार मला. मार मला जान्हवी. शिक्षा कर मला. मी याच लायकीचा आहे जान्हवी. मी त्याच लायकीचा आहे. परत नाटक करतोयस ना अश्विन? हा, काय हवंय तुला? माझा जीव घे. तुझ्यासाठी मी सगळं पणाला लावलं आणि तू मलाच सोडून गेलास. तू एक ATM मशीन बनवून ठेवलंयस मला. बस अश्विन, त्या दिवशी तू जरा जास्तच अपमान केला होतास माझा. माया अगदी बरोबर बोलते की तुझं माझ्यावर प्रेम नाहीये. तू फक्त माझ्या आणि मायाच्या पैशांवर प्रेम करतोस. प्लीज निघून जा इथून. जान्हवी ऐक प्लीज. मला काहीच नकोय मला. फक्त तुझं प्रेम हवंय. मी खूप चुका केल्यात. खूप चुका झाल्यात माझ्याकडून. पण आता मला फक्त तुझा अश्विन बनून राहायचंय. प्लीज जान्हवीचा अश्विन. प्लीज मला माफ कर. प्लीज माफ कर मला प्लीज. माझा हात सोड आणि जा इथून. मायाला जाग येईल. अश्विन जा प्लीज. इथून. कुठे जाऊ जान्हवी प्लीज. अगं तुझ्याशिवाय माझं कोणीच नाहीये. विचार केला होता आयुष्यात तू माझी साथ कधी सोडणार नाही. हे सगळं नाटक, हे सगळं असं का करतोय माहितीये ना तुला? फक्त तुझ्या जवळ येण्यासाठी जान्हवी. जेणेकरून एकदा तू माझ्याशी प्रेमाने बोलावस. प्लीज जान्हवी, मला सोडून जाऊ नकोस, नाहीतर मी मरून जाईन ग. बाकी सगळा दिखाऊपणा आहे जान्हवी, दिखाऊपणा. बघ, एका खोट्या नात्यात फसलोय ग मी. माझ्याकडे तुला द्यायला प्रेमाशिवाय दुसरं काहीच नाही अश्विन. तरीही माझ्यासोबत राहशील तू? हो. आता मला तुझ्याकडून काहीच घ्यायचं नाहीये जान्हवी. आता मला फक्त द्यायचंय.
तुझ्यासाठी. अश्विन प्लीज. अरे जानवी, अश्विन जानवी. तो वॉचमन होता. एकदा फोन करून बघ ना, बिर्याणी तयार आहे का. किती वेळ झाला अजून तो आलाच नाही. मला माहिती आहे तू अजूनही माझ्यावर प्रेम करतोयस अश्विन. नवीन साडी आहे का? नाही माया, ही खूप जुनी आहे. माया प्लीज, माया प्लीज थांब. तुला कुठल्याही गोष्टीची कमतरता आहे? नाही माया. माझ्या हातून काही चूक झाली आहे का? असं काहीच नाहीये माया, असं काहीच नाही. तर मग तू जुन्या गोष्टींच्या सवयी का सोडत नाहीस? माया प्लीज. तुला माहिती आहे ना मग की मला जुन्या गोष्टींचा किती तिरस्कार आहे ते. घरातला कचरा कमी झाला. माया प्लीज नको. आता ही साडी वापरू आपण. नाही माया. त्याची परत येण्याची इच्छा आहे माया. सगळं काही सोडून माझ्यासोबत कुठेतरी लांब जायचं त्याला. त्याला मला या जगातलं सर्व सुख द्यायचंय. नाही मग त्यांना फक्त तुला दुःख द्यायचंय. आणि तुला काय द्यायचंय माया? त्यांनी मला सोडून दुःख दिलं आणि तू या सोनेरी पिंजऱ्यात कैद करून. फरक काय तुम्हा दोघात? फरक आहे मॉम. मी तुझ्यावर भान हरपून प्रेम करते. आणि त्यांना फक्त तुझा उपयोग करून घ्यायचाय. उपयोग? उपयोग तर तूही करून घेतेस माया, आपला हक्क गाजवून. माझ्या आयुष्यात तू नेहमी हक्क गाजवत आलीयस. मी फक्त तितकं सोडू शकते जितकं तू मला उडू देऊ शकतेस. त्याहून जास्तही नाही आणि कमीही नाही. असं नाहीये मॉम. मी ते कसे तुला माहिती आहे ना मॉम. मी त्यांची सावली तुझ्यावर पडू देणार नाहीये. त्याची सावली तर तू आहेस माया. ज्या व्यक्तीला तुला संपवायचंय ना त्याची सगळ्यात मोठी निशाणी तर तू आहेस.
त्याला माझ्या आयुष्यातून संपवण्याआधी तुला स्वतःला संपवावं लागेल. अखेर तू सिद्ध केलंस तर की तू तर अश्विनचीच मुलगी आहेस. त्याचाच रक्त तुझ्या नसानसात भिनलंय. की तू तर अश्विनचीच मुलगी आहेस. त्याचाच रक्त तुझ्या नसानसात भिनलंय. आणि तुला काय द्यायचंय माया? त्यांनी मला सोडून दुःख दिलं आणि तू या सोनेरी पिंजऱ्यात कैद करून. फरक काय तुम्हा दोघात? उपयोग तर तूही करून घेतेस माया, आपला हक्क गाजवून. मी फक्त तितकं सोडू शकते जितकं तू मला उडू देऊ शकतेस. ज्या व्यक्तीला तुला संपवायचंय ना, त्याची सगळ्यात मोठी निशाणी तर तू आहेस. त्याला माझ्या आयुष्यातून संपवण्याआधी तुला स्वतःला संपवावं लागेल. मॉम, 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 तुम्हाला असं सोडून नाही जाऊ शकत. मॉम, त्याची परत येण्याची इच्छा आहे माया. मग सगळं काही सोडून माझ्यासोबत कुठेतरी लांब जायचं त्याला. अश्विन, प्लीज. सगळी कामं मलाच का करावी लागतात ग?